तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की संग्राम दादा टास्कमध्ये कसे परफॉर्म करत आहेत, ज्या साठी संग्रामला घरामध्ये आणलेलं आहे बिग बॉसच्या, ते लोकांच्या अपेक्षांचा भंग करत आहे असं दिसत आहे. जसे रितेश म्हणाले, तुम्ही वाईल्ड कार्ड नाही, तुम्ही माइंड कार्ड आहात, तर ते माइंड कार्ड कुठे दिसते आणि कुठेतरी वैभव पार्ट 2 असा दिसायला लागलेला आहे संग्राममध्ये. तर त्याच्यामुळे संग्रामला म्हणायला गेलं तर गेम प्लॅन कशी कळत नाही आहे, कारण की ते बोलतात एक आणि करतात एक. त्याच्यामुळे संग्रामचा गेम प्लॅन तितका हवा तितका चांगला नाही आहे आणि त्यांचे ठाम मतं नाही आहेत, कारण की ते सारखे चेंज होतात आणि ते खूप कन्फ्यूज असतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे संग्राम जास्त वेळ घरात टिकतील असं मला वाटत नाही, कारण की ज्या टीममधून ते खेळतात त्या टीममधून पुन्हा ते म्हणतात की सपोर्ट नाही मिळते आणि त्या टीमचं पण ते ऐकत नाही आहे. तर हे ओव्हरऑल सगळं संग्रामच्या बद्दल होत आहे आणि संग्राम खूप कन्फ्यूज आहे. जान्हवी त्यांची बाजू घेते, पण त्या बाजूला पण म्हणजे असं काही म्हणता येत नाही की त्यांना आता मागच्या एपिसोडमध्ये त्यांच्या हाताला लागलं. पण ठीक आहे, हा गेमचा एक पार्ट आहे. अभिजितच्या पण हाताला लागला आहे, पण असं नाही आहे की हाताला लागलं किंवा मी इथे मला काही इजा होणार नाही असं कोणी शुअरिटी देऊ शकत नाही, कारण की हा गेम आहे. सो संग्राम कुठेतरी अपेक्षा त्यांचे प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग करत आहेत असं मला तरी वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.